तर आज आपण ठेचा बनवूया. त्यासाठी थोडेसे शेंगदाणे तव्यावर भाजून घेऊ. थोडं मध्यम गॅसवर त्याला भाजूया, म्हणजे ते करपणार नाहीत. असे थोडे भाजून झाल्यावर त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि मग थोड्या मिरच्या त्याला पण कमी गॅसवर भाजूया. आणि मग त्याच्यामध्ये 2-4 लसूणच्या पाकळ्या, थोडंसं तेल टाकून ते व्यवस्थित परतून घेऊ. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर, हवं असेल तर जिरं पण टाकू शकता. असं व्यवस्थित भाजून झाले थोडे लसूण वगैरे, तर त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाका आणि त्याला परत एकत्र मिक्सर करून भाजून घ्या. असे भाजून झालेले शेंगदाणे, मिरची, लसूण, कोथिंबीर एका प्लेटमध्ये काढू. आणि खलबत्त्यामध्ये पहिला मिरची टाकू आणि मग लसूण. थोडं पहिला मिरची वाटून घेऊ. जाडसरच वाटायचं, कारण की हा ठेचा आहे. असं जाडसर वाटून घ्यायचं आणि मग त्यामध्ये शेंगदाणे टाकून त्याला व्यवस्थित एकजीव करून वाटून घ्यायचं. मग तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं. तेल एकदम गरम होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये वाटलेला ठेचा टाकूया आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून, जसं व्हिडिओमध्ये दाखवले तसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये व्यवस्थित परतून झाला की ठेचा कसा टेस्टी लागतो. आणि मग गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि हा आपला खानदेशी ठेचा रेडी. थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकू शकता.